बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. घरचे निमंत्रण, जन्मभूमीचे आवाहन, शुद्धोधनाची शेवटची भेट, अंतिम दृष्टिक्षेप. सारिपुत्त आणि मोगलान यांच्या प्रवर्तनानंतर तथागत 2 महिने राजगृहात विहार करीत राहिले. तथागत राजगृह येथे विहार करीत असल्याचे ऐकून राजा शुद्धोधनाने संदेश पाठविला. माझ्या मृत्यूपूर्वी मला माझ्या पुत्रास पाहण्याची इच्छा आहे. तथागताच्या धमोपदेशाचा लाभ इतरांना मिळाला, परंतु पित्यास किंवा नातेवाईकांना तो लाभ मिळालेला नाही. हा संदेश देणाऱ्याचे नाव कालोदाईन होते व तो राजा शुद्धोधनाच्या एका राजदरबाराचा मुलगा होता. संदेशवाहक तथागताच्या सानिध्यात जाऊन बसला. जगतवंदनीय तथागत हो, कमलपुष्प उमलण्याकरिता ज्या आतुरतेने सूर्योदयाची वाट पाहतात, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत. तथागतांनी राजा शुद्धोधनाची विनंती मान्य केली आणि ते अनेक शिष्यासह राजा शुद्धोधनाच्या भेटीस निघाले. तथागत हळूहळू मार्गातील गावांना भेटी देत चारिका करीत निघाले होते. तथागत भेटीसाठी निघाले आहे ही बातमी राजा शुद्धोधनांना सांगण्याकरिता संदेशवाहक दूत कालोदाईन पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी संपूर्ण शाक्य जनपदात पसरली. सिद्धार्थाने संबोधी प्राप्तीकरिता गृहत्याग केला. सिद्धार्थाने संबोधी प्राप्त केल्यामुळे त्यांचा हेतू सफल झाला आहे आणि म्हणून कपिलवस्तू नगरीस सिद्धार्थ परत येत आहेत. प्रत्येकाच्या ओठावर हे शब्द होते. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती सर्व मंत्रीगण आणि नातेवाईकांसह आपल्या पुत्रास भेटण्यास निघाले. दुरूनच जेव्हा त्यांनी आपल्या पुत्रास पाहिले तेव्हा त्यांचे देखणेपण, गौरवास्पद प्रतिष्ठितता आणि तेजस्विता पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने हर्षित झाले आणि त्यांना आनंद व्यक्त करण्यास शब्द सापडेनात. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे वैशिष्ट्यपूर्ण रूप. तो महान श्रवण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो थोर मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ राहिले नव्हते. त्यांचे सुपुत्र आता बुद्ध, अहर्त, सत्यता श्रेष्ठ आणि जगताचे महान गुरु होते. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व जाणून राजा शुद्धोधन रथातून खाली उतरले आणि प्रथम तथागतांना वंदन करून म्हणाले, आम्ही आपणास पाहून आता 7 वर्ष लोटली आहेत. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. यानंतर तथागत राजा शुद्धोधनासमोरच्या आसनावर स्थानापन्न झाले. राजा आपल्या पुत्राकडे एकटक पाहू लागला. त्यांना वाटत होते की सिद्धार्थाचे नाव घेऊन बोलवावे अशी त्यांची फार इच्छा झाली, पण त्यांना तसे धैर्य झाले नाही. सिद्धार्थ, ते मनातल्या मनात म्हणाले, सिद्धार्था, आपल्या वृद्ध पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. परंतु तथागतांचा निश्चय पाहून राजा शुद्धोधनाने आपल्या भावनांचे दमन केले. राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती निराश आणि उदास झाले. याप्रमाणे राजा शुद्धोधन आपल्या पुत्राच्या समोर बसले आणि दुःखात सुख आणि सुखात दुःख मानू लागले. त्यांना आपल्या पुत्राचा अभिमान वाटत होता, पण आपला हा थोर महान सुपुत्र कधीही आपला उत्तराधिकारी होणार नाही हे जाणून त्यांचा अभिमान विरघळला, लोप पावला. जर का तुला माझे राज्य दिले तरी तू त्यास मातीमुलाची देखील किंमत देणार नाहीस. तथागतांनी सांत्वना केली, राजन, आपले अंतःकरण प्रेमाने भरलेले आणि आपल्या पुत्राच्या वियोगाच्या दुःखाने सद्गतीत झाले आहे. परंतु आपणास सोडून गेलेल्या पुत्राशी ज्या प्रेमबंधाने आपण जखडलेले आहात त्याच प्रेमरज्जूनी जगातील सर्व मनुष्य प्राण्यांशी स्वतःस बांधून घ्या. तेव्हा आपणास सिद्धार्थाच्या ठिकाणी त्यांच्यापेक्षाही थोर पुत्राचा लाभ होईल. महान सुपुत्र आढळेल. तुम्हाला असा सुपुत्र लाभेल की जो सत्याची आणि सदाचरणाची शिकवण देणारा जगताचा गुरु आहे. शांती आणि निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेशेल. ज्या शुद्धोधन महाराज आपला पुत्र मानित होते त्या तथागत बुद्धांची सुमधुर वाणी ऐकून राजा शुद्धोधन आनंदाने बेहोश झाले आणि आपले हात घट्ट जोडून साश्रू नयनांनी उद्गारले, हे किती महान अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नाहीसा झाला आहे. संतप्त हृदय आता शांत झाले आहे. सुरुवातीला माझ्या हृदयावर फार मोठ्या दगडाचे ओझे होते, परंतु आता मला आपल्या महान त्यागाचे फळ चाखाव्यास मिळत आहे. आपणाकरिता हेच उचित होते की आपण महान करुणेने प्रेरित होऊन
राज्याच्या सुखभोगाचा त्याग करून धर्मराज्याचे संस्थापक व्हावे. आता आपणास धम्मपथाची प्राप्ती झाल्यामुळे विमुक्तीकरिता तयार असलेल्या सर्वांना आपण सद्धम्माची शिकवण देऊ शकाल. राजा शुद्धोधन स्वगृही परतले आणि तथागत बुद्ध आपल्या शिष्यासह त्याच उद्यानात विराजमान राहिले.